मित्रांनो, कधीतरी उंच निळे अंतराळ पाहून आपल्याला त्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा नक्कीच निर्माण झाली असेल. अंतराळात पृथ्वीऐवजी अनेक लहान मोठे ग्रह अस्तित्वात आहेत. आपण आकाशगंगेतील ज्या सूर्यमालेत राहतो तेथे एकूण 8 ग्रहांचा समावेश आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकाशगंगा आणि सूर्यमालेतील ग्रह व त्या ग्रहांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळू शकेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपण जाणून घेऊया की सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत. सूर्यमालेत अनेक वेगवेगळे ग्रह आणि तारे आहेत, परंतु आपण सांगू इच्छितो आपली पृथ्वी ज्या सूर्यमालेत आहे त्यात एकूण 8 मुख्य ग्रह अस्तित्वात आहेत. या 8 ग्रहांची क्रमशः नावे पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे बुध म्हणजेच मर्क्युरी, दुसरा शुक्र म्हणजेच व्हेनस, तिसरा पृथ्वी म्हणजेच अर्थ, चौथा मंगळ म्हणजेच मार्स, पाचवा गुरु म्हणजेच ज्युपिटर, सहावा शनी म्हणजेच सॅटर्न, सातवा युरेनस, याला इंग्रजीत देखील युरेनसच म्हटले जाते, आणि आठवा आहे नेपच्यून, ज्याला देखील इंग्रजीत नेपच्यूनच म्हटले जाते. मित्रांनो, सूर्यमालेत असलेले 8 ग्रह वेगवेगळे आकार आणि रंगाचे आहेत, परंतु हे सर्व ग्रह एका नियमित पद्धतीने सूर्याची प्रदक्षिणा करीत असतात. ज्याप्रमाणे पृथ्वी सूर्याची प्रदक्षिणा करते त्याच पद्धतीने हे ग्रह देखील सूर्याभोवती फिरत असतात. या सर्व ग्रहांकडे स्वतःचा कोणताही प्रकाश नसतो. सूर्याकडून मिळणाऱ्या प्रकाशाद्वारे हे ग्रह प्रकाशित होत असतात. आता आपण जाणून घेऊया सूर्यमालेतील ग्रहांचे प्रकार कोणते आहेत. तर मित्रांनो, सूर्यमालेतील ग्रहांना 2 प्रकारात विभाजित करण्यात आलेले आहे. हे प्रकार अंतर्गत ग्रह किंवा इनर प्लॅनेट्स आणि बाह्य ग्रह म्हणजेच आउटर प्लॅनेट्स म्हणून ओळखले जातात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया अंतर्गत ग्रह कोणते आहेत. मित्रांनो, सूर्यमालेत 4 अंतर्गत ग्रह आहेत. सूर्याच्या सर्वात जवळ असलेले हे ग्रह आहेत. अंतर्गत ग्रहांमध्ये बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ इत्यादी ग्रहांचा समावेश होतो. यानंतर आहे बाह्य ग्रह. बाह्य ग्रह म्हणजेच आउटर प्लॅनेट्स ते प्लॅनेट्स असतात जे सूर्यमालेपासून लांब आहेत. बाह्य ग्रह आकाराने मोठे आहेत. या सर्व ग्रहांच्या सभोवताली एक रिंगण आहे. बाह्य ग्रहांमध्ये गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून या 4 ग्रहांचा समावेश आहे. म्हणजेच आधीचे जे 4 ग्रह आहेत बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्गत ग्रह व नंतरचे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बाह्य ग्रह म्हणून ओळखले जातात. आता आपण या सर्व ग्रहांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पहिला ग्रह आहे बुध. बुध सूर्याच्या सर्वात जवळील ग्रह आहे. बुध सर्वात लहान ग्रह देखील आहे. जसे पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे तसा बुध ग्रहाला कोणताही उपग्रह नाही. बुध ग्रहाचे घनत्व 5.5 आहे, जे पृथ्वीप्रमाणेच आहे. बुध ग्रह पृथ्वीपेक्षा हळूवार फिरतो. त्याला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करायला 88 दिवस लागतात. बुध ग्रहावर दिवस अत्यंत गरम आणि रात्र बर्फाळ असते. बुध ग्रहावर पृथ्वीच्या मानाने गुरुत्वाकर्षण फक्त 38% आहे. यानंतर आहे शुक्र. मित्रांनो, शुक्र सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा आणि सर्वाधिक उष्ण ग्रह आहे. शुक्र खूप हळूवार फिरतो, म्हणून या ग्रहावरील एक दिवस पृथ्वीच्या 1 वर्षा एवढा असतो. शुक्र ग्रहाला रात्री आकाशात पाहिले जाऊ शकते. रात्रीच्या वेळी चंद्राच्या बाजूला असलेला सर्वाधिक चकाकणारा हा शुक्रच असतो. शुक्र ग्रह सूर्याची प्रदक्षिणा 225 दिवसात पूर्ण करतो. या ग्रहावर अनेक जिवंत ज्वालामुखी आहेत, म्हणून याच्या सभोवतालच्या वायुमंडळात सल्फर डायऑक्साईडचे ढग आपणास पाहावयास मिळून जातील. यानंतरचा ग्रह आहे पृथ्वी. मित्रांनो, पृथ्वी ही सूर्यमालेतील 3रा व निळ्या रंगाचा ग्रह आहे. पृथ्वीला एक उपग्रह देखील आहे, ज्याला आपण चंद्र म्हणून ओळखतो. पृथ्वी आकाराने सूर्यमालेतील 3रा मोठा ग्रह आहे. आपल्या सूर्यमालेत
पृथ्वी एकमात्र ग्रह आहे ज्यावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. पृथ्वीचा जवळपास 71% भाग पाण्याने व 29% भाग भूमीने व्यापलेला आहे. यानंतरचा आपला ग्रह आहे मंगळ. बुध नंतर मंगळ हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. म्हणजेच मंगळ हा 2 नंबरचा लहान ग्रह सूर्यमालेत आहे. मंगळ ग्रहाचे 2 उपग्रह आहेत ज्यांची नावे फोबोस आणि डेमोस ही आहेत. मंगळ ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 687 दिवसांचा कालावधी घेतो. मंगळ ग्रहावर असलेले पर्वत निक्स ओलंपिया हे सर्वात मोठे आहे, ज्याची उंची माउंट एव्हरेस्टपेक्षा 3 पट अधिक आहे. हे पर्वत इतर ग्रहांच्या तुलनेत सर्वात मोठे पर्वत आहे. यानंतरचा आपला ग्रह आहे गुरु. मित्रांनो, गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणून ओळखला जातो. या ग्रहाला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करायला 11.9 वर्षांचा कालावधी लागतो. गुरु ग्रहाचे 79 उपग्रह आहेत. त्यामध्ये गेनिमीड हा सर्वात मोठा उपग्रह आहे. गुरु ग्रहाला हिंदू प्राचीन इतिहासात देवतांचे गुरु देखील म्हटले जाते. हा ग्रह देखील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्याकडून ऊर्जा प्राप्त करतो, परंतु सूर्याकडून प्राप्त ऊर्जेच्या 2 ते 3 पट ऊर्जा तो स्वतः उत्सर्जित करतो. यानंतरचा आपला ग्रह आहे शनी. शनी ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसणारा सर्वात दूरचा ग्रह आहे. गुरु ग्रहानंतर आकाराने सर्वात मोठा ग्रह शनी आहे. हा ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा 29.5 म्हणजेच 29.5 वर्षात पूर्ण करतो. शनी ग्रहाचे 63 उपग्रह आहेत, ज्यामध्ये टायटन सर्वात मोठा उपग्रह आहे. शनी ग्रह हायड्रोजन व हेलियम पासून बनलेला आहे. शनी हा सूर्यमालेतील एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावर असलेले रिंगण स्पष्टपणे दिसू शकते. यानंतरचा ग्रह आहे युरेनस. युरेनस सूर्यमालेतील सर्वात थंड तापमान असलेला ग्रह आहे. युरेनसवरील तापमान जवळपास -224 डिग्री सेल्सिअस एवढे आहे. शनीनंतर सूर्यमालेतील सर्वात कमी घनता असलेला ग्रह युरेनस आहे. या ग्रहाचे 27 उपग्रह आहेत. हा ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा 84 वर्षात पूर्ण करतो. वायेजर 2 हे एकमात्र अंतरिक्ष यान आहे जे युरेनस ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले होते. यानंतरचा ग्रह आहे नेपच्यून. नेपच्यून सूर्यमालेतील शेवटचा ग्रह आहे. नेपच्यून ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 165 वर्षांचा कालावधी घेतो. या ग्रहाला हिरवा ग्रह देखील म्हटले जाते. नेपच्यून ग्रहाचे एकूण 13 उपग्रह आहेत. तर मित्रांनो, ही होती 8 ग्रहांची माहिती. येथे मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती सांगू इच्छितो. मित्रांनो, काही काळापर्यंत आपल्या सूर्यमालेत 8 नाही तर एकूण 9 ग्रह होते, ज्यामध्ये 9व्या क्रमांकाचा शेवटचा ग्रह प्लुटो हा होता. परंतु 2006 साली झालेल्या इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन संमेलनात शास्त्रज्ञांनी या ग्रहाचा ग्रह असण्याचा दर्जा हिरावून घेतला. यामागील कारण असे होते की हा ग्रह आकाराने लहान होता व म्हणूनच सूर्यमालेतील सूचीमधून या ग्रहाला काढून लघुग्रहांच्या सूचीत टाकण्यात आले. लघुग्रह हे आकाराने लहान ग्रह असतात आणि आपल्या सूर्यमालेत असे अनेक लघुग्रह देखील आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे मी आपल्याला सूर्यमालेतील 8 ग्रहांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर आपण ही माहिती टेक्स्ट स्वरूपात वाचू इच्छिता तर त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तेथे जाऊन तुम्ही टेक्स्ट रूपात ही माहिती वाचू शकता. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व अशीच माहिती प्राप्त करत राहण्यासाठी आमचे हे चॅनल मराठी शिक्षण नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.